पेटवते जातो मी डोली कवीला बांधी तो डोल झाली. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर उद्या रामनवमी आहे आणि पूर्णपणे सजावट चालू आहे. पूर्ण व्हिडिओ अपलोड होणार आहे आणि तुम्ही बघत राहा तर कशी काय सजावट केली ते प्रत्येक आम्ही पाठ सर्व टाकणार आहोत. हा बघा या साईडला आतिश आहे. तर मित्रांनो उद्या रामनवमी आहे. रामनवमी उत्सव म्हणजे आपला मोठा सण असतो आणि त्या सणाची आतुरतेने सर्वजण वाट बघत असतात आणि तो सण आलेला आहे उद्या रामनवमी आणि सर्व सजावटीसाठी फुलं वगैरे आणलेले आहेत. बघू शकता तुम्ही या साईडला सजावटीचं काम चालू आहे. हा गीतेश कोहली आहे. या साईडला 50% सजावट झालेली आहे, 50% बाकी आहे. आणि या साईडला सचिन आहे. पूर्ण ब्लॉग बघा, रामनवमीचा पूर्ण ब्लॉग बघा, फुल मजा येणार तुम्हाला बघायला. या साईडला पण हार गुंफण्याचं काम चालू आहे. या साईडला सागर आहे. झेंडूची फुलं. आता आपल्या सजावटीचा मेन कलाकार आलेला आहे निशिकांत कोहली आणि सर्वजण त्याला हेल्प करणार आहेत. आणि या साईडला मेन डायरेक्टर आहे. या साईडला पण बघू शकता बिनकामाची माणसं आहेत बघा. आणि आता कामाला झाली सुरुवात. प्रमोद कोहली मेन कलाकार आहे. या साईडला वीर आहे आणि आता सुरुवात केली आपण गुलाबा लावायची. आणि यावर्षी काहीतरी नवीन होणार आहे डेकोरेशन या साईडला, त्याची आम्ही वाट बघतो. माल बनवण्यामध्येच गीते चक्क बिझी आहे, फुल बिझी. बडा धमाका. हा बघा छोटा वीर आलेला आहे स्प्रे घेऊन. या साईडला बघू शकता रांगोळीचा कार्यक्रम चालू आहे. या साईडला तोरणाचं काम चालू आहे. सजावट कलर भरायला मित्रांनो सुरुवात झालेली आहे. आता फायनल रांगोळीचा आपण दाखवणार आहोत कशी झालेली आहे फायनल रांगोळी. नंतर कलर भरणं चालू केलेलं आहे त्यांनी. आणि या साईडला बघू शकता आई तुझं देऊलं पेंटिंग चालू आहे. फेविकॉल लावलेला आहे, त्याच्यावरती फुलं टाकणार आहे ना प्रितेश. काहीतरी नवीन असणार आहे. या साईडला गीतेशने जी फुलं हा बनवलेला आहे त्यावर टाकणार आहोत. फायनल लुक चालू झालेला आहे. या डेकोरेशन मध्ये संकेत कोहली ऍड झालेला आहे. या साईडला बघू शकता मित्रांनो पताका लावायचं काम चालू केलेलं आहे. पताका लागलेले आहेत, सर्व लाईट बीट ओके. या साईडला रांगोळी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे. उदय कोहली समोरच बघू शकता. हा माणूस सर्वकडे दिसतो, प्रितेश कोहली. हा माणूस नसला तर देऊळ अपुरा राहील. हा या माणसाचे बोल आहे राजू लेबर. हा माणूस नसला ना तर देऊळ अपुरा राहील. प्रितेश कोहली उर्फ राजू लेबर. बघा सा एकदम ओके.
या साईडला पण मित्रांनो रांगोळीचा कार्यक्रम चालू आहे आणि दरवर्षी हाच माणूस असतो रांगोळी काढण्यासाठी. काय बोलणार तुम्ही याबद्दल? जय श्रीराम. जय श्रीराम. चला मित्रांनो, आता फायनली रांगोळी पण झालेली आहे आणि सर्व सजावट पण पूर्ण झालेली आहे. ती तुम्हाला आता पूर्णपणे व्हिडिओ काढून दाखवतो. तर मित्रांनो फायनली रांगोळी झालेली आहे आणि हे कलाकार आहेत 2. या साईडला बघू शकता मित्रांनो गणपतीचं डेकोरेशन चालू आहे आणि वरचा लुक आपला झालेला आहे सर्व. मित्रांनो आता ही फायनल रांगोळी आहे मोहक कोळीवाडा, बघू शकता तुम्ही. या साईडला देखरेखीसाठी काका बसलेले आहेत तिथं. आम्ही पण त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहोत. बघू शकता मित्रांनो सजावट पूर्णपणे झालेली आहे. कशी वाटली कमेंट करून सांगा. मंडळी आता थोड्याच वेळात पालखी निघणार आहे. सर्व तयारी वगैरे झालेली आहे, तर सर्व पालखीसाठी पण रेडी आहे. भेटू आता पालखीमध्ये. बघू शकता पालखी पूर्ण सजवलेली आहे आणि तयारी वगैरे झालेली आहे. सर्व वेटिंग करतात पालखी निघण्याची. पब्लिक आलेली आहे नाचण्यासाठी. गुरुराया करणी मस्तक रानात गाई चाराया चालेला अरे तेजा तुझा मजदार रानात गाई चाराया चालेला अरे तेजा
आणला का गणपती? अरे वा वा वा, जरा पुढाना पुढाना. अरे जाम मोठा आणला रे यंदा. एका सार्वजनिक गणपती आहे का? अरे पाटलाचा गणपती म्हणून पाटलाची फारू ठेवू काय तुम्ही? अरे राखना. अरे मेकअप करायला गेली तर कशाला गेली? खतरनाक. आयला खतरनाक दिसत रे. गुड्डीने एकदम चकचकावली. आता अकराला काय हरकत नाही आपली बाबा. जाम खतरनाक. अगे गणपती आलाय. त्याला पाणी वगैरे घे. घे पाणी. चल आरती घे. पाणी घे. पायदू पायदू. हे गे राखमा. बापाचं लय मोठा आणलाय पोराने. आता विचार लगेच. हे पोरानो, अरे कुठून नका गणपती? मूर्ती बघा आणि नंतर बोला पाठी. अरे पण ती मूर्ती आता तर बस. अरे वा 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 वा. छान छान. अरे गेल्या वर्षीची मूर्ती नाही ही मूर्ती म्हणजे अमरापूरची होती ना गेल्या वर्षी? हो अमरापूरची ना? ही मला वाटते चिरलेरची आहे. चायला अखिली. वा वा वा. या 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 या. चला या उचला बरो. मात्र बसवा. चला. रखमा. अरे बाप्पा आला घरी. ब्राह्मणाला सांगितलेलं लवकर येतो. कुठे अजून?
अरे किती उशीर. अरे इकडे साधासा जेवून मोकळा झाला तर पुढच्या तयारीला लागला असतील हा. आणि अजून तुझा पत्त्या नाही. बाप्पा बघ आमचा कुठं होतास अजून. तशी आवाज आवाज हा काय कसे पण हा काय म्हणतात मग इको कमी कर. त्यांचा अरे वा वा काय बोलत अरे खायचा कमी काय अरे तुला नेहमी तुकतुक तुकतुक दिसत हा सरळ यायचं ना. अरे हा का देऊळ तुझं फुटलं का डोलं हा देऊळ सरळ. तुला ते टुकटुक मामाच्या कशी यायची काय गरज होती. हा घे कसा गणपती आहे. तात्या जीव वरती आला का तुझा. माझा सामान आहे याला 11 वर्ष बघतोय मी. दुसरा सामान आहे तुझा. सगळा सामान आहे बघ. हे सामान जरा अजिबात लक्ष लावायचं नाही. हे सामान माझं आहे. हे लग्ना तात्या जरा चावट दिसतंय जरा बाजूलाच राहा. तात्याला ऐसा आणलंय ना तो तोंडाचा नुसता गुलाबजामच आहे आतमध्ये करते. अरे तात्या तरी चांगला बघायचा. पाप्या का वाईट होता मग हा बाबा घे घे घ्यायचं. अरे हार हे काय सगळा सामान आहे. पाणी हा घ्या हा घेतला घेतला हा हा लावला लावला हा बर अरे साले माझं डोळे मिटून माझे डोळे मागून काय ना काय करतोस काय. धोत्राच्या नागाशी उपट टाकतील ना. काय अरे तात्या आई काय बोलतोस. हा हाय 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 आई काय बोलतोस. गोली आहे वाटतं तोंडात. पूजा केलेलीच ना. आता आयतीच्या आधीच काय नारळ फोडायला सांगतेस आम्हाला. नाही जवळ घ्या का काय सांगतो. आरती ना हे दे 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 पेट. अगं तो नाही कापूर भारतात काय पेटवतोय.
बायकोचा घालून नव्हता करतोस काय तू तुझ्या पण कालपाना मारून काय कर आले आले काय आले आले देव काय बोल अरे देखणी कच्ची 11 झाले म्हणजे 11 झाले अरे बस झालं आता झालं अजून काय आत्ता पुस्तक करतेस दक्षिणा आमच्या भारताला अशी शक्ती दे गणपती बाप्पा दादा काय दक्षिणा अरे तुझ्या बाईला लय मागा म्हणून अरे तो पप्प्या 500 पप्प्याची नांदी लागलो एक 500 रुपये पूजा करते ते इकडची घराची पूजा केली कंपनी जाऊ लागला मागवली कशी प्रगती झाली या ते स्कॉर्पिओ आहे ते किया आहे भाकिया आहे 40,000 भाकिया विकताय कधी प्रगती झाली याला 20-21 आपल्या तरी बकऱ्या येतील घराला ते गजाची पूजा केली तो 2 वाजता उठून पाय वाजले अरे बाबा ए बाबा याला पहिल्या दक्षिणा दे 2100 रुपयाची काय का नमस्कार 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 मैं हूँ अमिताभ बच्चन कौन बनेगा भारतपति में आपका सबका स्वागत है धन्यवाद धन्यवाद माझे नाव अलका यादवी गुरुवाराच्या शुभमुहूर्तावर मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पाहायला आले होते को देखा है तो मेरे मन में कमल का फूल खिल रहा है दोस्त कमल का शरद पवार साहेब आले आणि मला पाहून म्हणाले करतो आणि गावातील बंधू बघितलं 50 पुरुषाच्या पाठीमागे एकाच विचार असतो काही पुरुषांच्या पाठीमागे 2 असतात असाच मनात विचार आहे माझ्याही पाठीशी दुसरा असावा अशी मी या बाईला विनंती करतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब गेले आणि शाहरुख खान माहिती आहे का सगळ्यांना मेरी बात सुनो अलका मैं आंखें बंद करता हूँ तो तुझे देखता हूँ मैं आंखें खोलता हूँ तो तुझे देखना चाहता हूँ तुम पास नहीं होती तो चारे बाजू महसूस करता हूँ मेरे कान से तुम्हारे तूफानी आवाज सुनते हैं तुम पास नहीं होती तो मैं तुम्हारे गाने सुनता हूँ हर घड़ी हर पल मेरे नैना अलका को दुख न दे उसे प्यार कहूँ या पागलपन की दिल की धड़कन ये मैं नहीं जानता लेकिन उतना जरूर जानता हूँ दुनिया में एक हिस्से में ऐसा एक इंसान है जो तुझे सच्चे दिल से मोहब्बत करेगा सच्चे दिल से मोहब्बत करेगा अगर तुम मेरे दिल में आएगी तो मेरी जिंदगी बदल जाएगी I love you very very much अलका I love you thank you very much thank you very much संकटात जेथे मागती निवारा दुखी माणसाला देऊनी सहारा
जेथे मागती निवारा दुखी माणसाला देऊनी सहारा निमित्तान त्याच्या काय कल्प केला निमित्तान त्याच्या काय कल्प केला साई बाबा साई बाबा आला साई बाबा आला सोनेकरी हा बाबा सतत असंच बोलत राहणारा गाव एवढा शांत कसा बाबा काय झालं बाबा आज आमच्या गावामध्ये अतिशय शोक झालेला आहे. आमच्या गाव हा नेहमी हसत खेळत असणारा गाव आमचा गाव नेहमी हसत खेळत असणारा गाव हा अचानक आमच्या दुःखाच्या डोंगराच्या पसरलेला आहे. आमच्या गावातील रत्न हरवलेले आहेत. हे होते काशीनाथ महाराज हे आमच्या गावातले रत्न होते. ते भजनामध्ये असे एवढी बंधवायची आमची पालखी संपूर्ण पालखी काढायची. त्यानंतर आमचे श्री जनार्दन कोळी हे भजनी सम्राट होते जे ढोलक काढायचे. हे दोन व्यक्ती आणि शांताराम भरणीके अशासारखे दिग्गज व्यक्ती आमच्या गावातून निघाले नाहीत. त्याच्यामुळे आमच्या गावावर शोक बसली बाबा. अतिशय सुंदर वातावरण असायचं आणि मात्र आता हे अतिशय शोक पसरलेले बाबा. त्याच्यामुळे आमचा गाव शांत आहे शांत आहे शांत आहे. ती माणसं मला स्वर्गात अतिशय सुंदर चांगली दिलागस मंड मिलावू दिंडी भजनात सतत सहकारी असणारी माणसं अतिशय सुंदर माणसं होती. बाबा चला या तुम्हाला मी त्यांच्या घरी सोबत घेऊन जातो. अरे
महाबोली वाड्यात एक दोघांना मजबूत पैसा आलाय. इथं शिकार करतोय ना बायकोला खुश करतोय. कोणाला भापून मारलाय रेडीमेड सोना भेटल येईल कोणतरी इथंच वाट बघतोय. विठाल 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 ठाल विठाल ठाल विठाल महादेव सारखाच होता. मी फाटून जातोय. बाळोबाची पोरं चिरटासाठी उडवीत जातोय. त्या दिवशी ना बाबीला आणली गलती. मला बोलणार पैसा लय वाईट असतं मला. काय दिलीपूरचे ऐकले नाही सांगा मला काय लागते ते सांगा. बोल. हॅलो काय ना तुझी तयारी आली पण कमी कमी तयारी आहे तुमची तुमच्या घराला लहानचा रिश्ता काही सुद्धा नाही झालेला. ठेव पण पुकारांचा फोन येते मला. बोलतो का काय नाही एखाद्या आजारा पैसे पाहिजे देशील जमल का. चालेल 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 ठेव मग. हा चल चल ये ठेव मग ठेव काय झालं. गावाचा अध्यक्ष बनवला तर कशी तरी नाही करत काय. अरे मी वाल्या कोयला तर मला काय करायचं आहे. दाखव कसं शिस्तीन बोल. बेलोट्याशी जरा शिवला काय दावरी मी जास. बेलोट्याची काही सांगायची बोल काय आता बोलू. थांब स्वप्नील मॅटर काय ये लवकर. अरे तू काय नाहीये. तू तर वाऱ्यावर असतोय. येतावर नाही. बस 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 बस. हा, मला मना सांग. तू नागाशेठचाच पोर आहे ना. हो हो मग ती गठली आली ती काय ठेवली खजान्याची. कोणी बापाचं तेल नाही धरलं म्हणजे आता काय तेल करायला नको सोयाबीन आहे. मी काय करू सोयाबीन होता तर निघली माझी अवस्था आली ना. तुझी अवस्था मग 28 लाखाची सफारी कोणला ठेवली. अरे तिच्या ओळून होती मी निघली उचलून. त्या बकऱ्या कानाला आणल्या मेंढपाल होता. कर्ज करला आता ती धंदा करशील. आता युपी वाल्याला सुधरव गावाला सुधरव. मी कधी धंदा काय तुझी खंडोली कर. बॉल टाकाची वाट बघते. अरे बाबा गाई नको बोलू नका ना समजा हाणू बघ. शिरकोचा प्लॉट आणतो तो 1700 मीटरची फाईल होती शंकरशेठला ऐकली ना रे. 16 कोटीचा व्यवहार 1 कोटी तरी द्या. पैसा काय केला. पैसा मी सामान आणला दिला.
आजपर्यंत कोण फसवून नव्हतं त्याला. आंबा आणि बरं का, तो ज्याला रंब्याचे सोडा. तुम्ही कोण आहात? मग अशी काय ऐकता नाही सगळं. आता बोल पायांच्या वाला. मंदिराच्या आजूबाजूची साफसफाई करते आणि पारायणात नाम करतोय. सगळी मारामारी सांगावलीस त्या दिवस. कंबर मोडली वाला कचरे पाणी वाजता आता सुखात घेतोय. विठ्ठल 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 वागाही फसवला यामुळे काही नाही मला वाटतं. कंचा नारे यो दिवालचा. नारायण नारायण करून ते गाजावाला नामदेवाला फसून बंगल्यावाला पकडा. शेवंडीच्या पोटाला चिखल लावतेस नाही ना. वजन करतो मुक्का बिगाय करू याला नारायण नारायणच्या पुढे काय बोल मला भेटून. अरे तू कोण? मी वाल्या ना तू कोण भाल्या. वाल्या तुझी आरती करायला आलो. वाल्या, अरे तू काय मला काय आलं तिथे? मस्त मजबूत झाला चरबीचा मला यो. पंढरीचा भाल्या नाही रे. अरे मी नारायण. तिसराची एवढी आहे माझ्या आई केव्हा का म्हणून बुधवार शुक्रवार शनिवार रविवार कितीला जेवण? शनिवार अरे लोकांची घरा उद्ध्वस्त केलीत तुम्ही. त्यांच्या बायकातून ऐसा संघर्षाचं वाचन काय सर. आता खिमा करतोय खिमा. अरे वाल्या, तुला मला मारून काय मिळणार आहे रे? सगळा भेटल. अरे वाल्या कोणी जे तू आता पाप करतो ना, त्या पापात तुझे कोण भागीदारी आहेत का? का तुझ्या बायका मला विचारू नये का तू जो पाप करणार त्यात तुझे भागीदार आहे? माझी बायको न माझ्यासोबत नसेल. अरे 7 परा काढले लगातार 7 वर्षाला 3 महिने कमी होतं. आज परा काढली 7 न तू माझी बायको मला साथ नाही दे. काहीतरीच नको. अरे वाल्या, तू एकदा घरी जाऊन तुझ्या बायका मला विचार की मी जे पाप करतो त्यात तुम्ही माझे सहभागी आहेत का? परत तेच मायन सगळं ऐसच फेकाफेकी वाला का काय. तुझा खांडोली करीन आणि मी अरे वाल्या, मला जरूर मार, पण अगोदर तू जा आणि विचारून ये. मना पहिला सांग ही इंग्रजांची बंदूक आणलीस का काय मला गोळी मारायला. नाही माझा वस्त्र आहे. वाल्या, मला मारून तुला काय मिळणार आहे? अरे बाबा मला भेटेल त्या भेटेल तू काला मला रिक्वेस्ट करतो. मला मारून तुला काय मिळणार? त्यांचे वाघेचे विष्णूचे रास. अरे वाल्या कोली, तू जाऊन घरी जाऊन ये आणि तुझ्या बायकोला विचार
तुझ्या व कंचयाच्या विश्वास ठेव. नारायण तुझ्यावर कोण नाही विश्वास ठेव, कारण तू कलिलाची कामं करतात. देवाला पण घाट पडलास तुने, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय. नाही इचरून येतोय माझ्या सखीला. जा वाल्या विचारून घे. माझ्या डांडबोरांना पण विचारतोय. येतोय त्याला विचारू. हा वाल्या मी तेच सांगतो. लगेच घाई होते याच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही. माधवचा चॅप्टर निघाला ना बाले, त्याच्यावरती माझा चॅप्टर. शेवटी एकत्रच राहतात ना, एकेकाला असेल पिता. याचा विश्वास ठेवून जमणार नाही, काय तरी बांधायला लागेल. अरे वाल्या तुझा माझा विश्वास नाही तर मला इथे कुठेतरी बांधून ठेव. माझा विश्वास पानिपत मध्ये मिळाला. सोन्या बनवली, चांगल्या चांगल्या पैठणी आणल्या, पेशवाई मधून चंदन मधून. चांगली माझी चटणी लावली आज. अरे वाल्या काय झालं? उठ वरचा उठ. काय झालं? झाला तुझ्या मुलं. मला जीवनातून झोड बाबा महाराज. वाल्या उठ वरचा उभा राहा. काय झालं? माझी बायको म्हणाली रे तुझे पापन तूच भागीदार. मावरे वर्ष काय झालास? मरणाचा उपास बी नव्हता बघत. ते अजमेरला दररोज चिकन वाटला तुला माझा. तुम्ही आता याच्यातून मला मुक्त करा. अरे वाल्या तुला म्हणाला होतं ना, सुखात सगळे साथी असतात, दुःखात तुझ्या वाट्याला कोणी येणार नाही. सत्य सत्य महाराज सत्य. तू आता एक काम कर, राम नामाचा जप कर, तुझा उद्धार होईल. वाल्या ते कोण होते? प्रभू श्री राम. तेच कोण होते? प्रभू तेच कोण होते? प्रभू श्री राम त्यांचा जप कर. जराशी तरी माहिती सांग कोण होते? आणि वाल्या जा तपस्या कर. करतोय तुला काही माहित नाही तर तपस्या करतोय. मंत्र तरी सांग मला. राम 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 नावाचा जप कर. जा वाल्या आणि तपस्या कर. तपस्या कर तोपर्यंत मी येतो. मिल्या मिल्या जिल्ह्याने राम राम राम. मला मला कुठे बसू महाराज? जा तिथे बस. त्या वारुळा मध्ये बस. अरे ती जागा नक्की म्हणजे दिलवाच्या कर. यांच्याकडून सांगितलं का दररोज कटकटी चालू असणार. अडवणार नाही. जा वाल्या तपस्या कर. आत्या मला 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 रामला रामाची होई दे. राम म्हणता रामची होई गे. राम म्हणता रामची होई गे. राम 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 इथे कसला तरी आवाज येतोय. राम. अरे माझा वारू झालाय तरी अजून कसला आवाज येतोय? राम अरे
साधू कोण आहे तू? लगेच विसरलास म्हणून तुला मी सोडत नव्हतो. अरे वाल्या कोणी तू? अरे वाल्या 12 वर्ष तपश्चर्या करून मोक्ष प्राप्ती मिळाली. 13 वर्षांनी चालू. आज तुझा खरा वाल्याचा वाल्मिकी झाला. वाल्या तुला माझा आशीर्वाद आहे. याच्यानंतर तुझा जो रामायण लिहितो तो तुझ्या हातूनच घडेल. वाल्या हल्ली पलापलीचा कधी प्रकार चालू आहे? ठीक आहे, हिचा पण लक्ष नाही पोरीवर. नुसती मेकअप ठीक आहे मला आले. यो धनुष्यबाण हो कोणी? हा धनुष्य बाण उचलेल आणि त्याची प्रतीक्षा म्हणजे दोरखंड. समजलं महाराज. दोरखंड बांधील त्यालाच माझी सीता दिली. पेटवा लावली. आज्ञा महाराज. ऐका हो ऐका. जनकपूरची राजकुमारी सीता हिचा स्वयंवर होणार आहे. तर जो कोणी राजकुमार या धनुष्यबाणा जवळच्या मारेल आणि हा बाण धनुष्य उचलेल त्याच्याशी आमची चिकनी सीता तिचं स्वयंवर होईल. तेव्हा सगळ्या राज्यामध्ये ही दौंडी पिटवत आहे. तेव्हा सगळ्यांनी या स्वयंवरासाठी येण्याची कृपा करायची हो. पोरगीचा असेल का तू आता? 20 वर्ष चणा फुटाने मिनी खाल्लं तुला गुलाबजाम दिला. ऐसा लाला टाकाचीस. माझा धोती खराब होईल म्हणून 800-1500 पुसाच ग मी 1500. एकुलती एक पोर तुम्हाला काय दुःख सांगणार? काय नाही तू खुशास पोरी. अहो महाराज ती खुशच असणार. तिथं ढंग हा ऐका हो ऐका महाराज. स्वयंवराला सुरुवात करायची का? बाबा उरशील ना बाबा फुटला तर. ए बाबा खाली हो ढगान. ऐका हो ऐका. आता स्वयंवरासाठी राजकुमार येत आहेत हो. लंगडत हो. बाबू तुम्ही माझ्या पत्रिकेत नाव नाही टाकलाय तरी मी स्वयंवराला आलोच का नाही? एका वेळेला मला आमंत्रण आहे स्वयंवराचा. महाराज धनंजय महाराज येत आलेले आहेत तर त्यांनी बसून घेण्याची कृपा करायची आहे. प्रधानजी हा याला याचा पाय पण नाही सावरं ना मुकुट पण नाही सावरं. पोरचा वाटोला करील. आता आपली दौंडीच अशी आहे का हा धनुष्याला जो कोणी प्रशंसा बांधेल त्याच्याशी राजकुमारी लग्न करेल. मग जो राजकुमार येईल त्याला सहन करायला लागेल. त्याला पहिला चांगले डॉक्टरच्या पाठवा. प्लास्टर बी करील ना बिचारा ठीकठाक होईल तवा ये. मातृचे पाठवतो काय नको जाम मागा दुसरा बोलवा. चला बैरा नगरचा राजकुमार हरिचंद्र कुमार येत.
दाखवते बोली हो महाराज, हो बसून घ्या मुख्यानगरचा राजकुमार मुकेश्वर कुमार येत आहेत हो. महाराज आऊसाच राजकुमार आता मला वाटतं तो वाटत आपण काय करणार. याला शाळेत टाकायचा काय स्वयंवराला बोलवायचा. अरे त्याच्या बापाला समजायला पाहिजे होतं ना. ते निरण भाऊच्या शाळेत फुकाट ऍडमिशन जातील याचा तिथंच पाठवूया. पण महाराज मला काय समजतच नाही. हा आपल्या राजकुमारीचा स्वयंवर इथं ठेवलाय खरा, पण जेवढे पण राजे येतात ना ते सगळे आरते आणि मूर्तीच येतात. तुम्ही नक्की डौंडी अपंगाच्या आश्रमात गेलती का काय. अहो काय हो, हे सगळं खोटं झालं. अहो काय हो, अरे गप. सांगता नाही ना अपमान. तुला आता कचरा जाऊ का. हो महाराज, अहो ती दौडी बरोबर दिसलेली, पण ती सगळ्यावर लांगड्या मुख्यांनीच ऐकली. त्या काळ्या काळ्या दातपुरात पटवलं चांगलं. माहिशीत रा महाराज पट्टी खावायला आले. हो महाराज, घाबरू नका. अजून एक आपल्या स्वयंवरासाठी सुसंस्कृत राजकुमार येत आहे. बघा बघा चांगला बघा. अयोध्येचा राजकुमार दशरथ नंदन राम येत आहेत हो. आईला सांता क्लॉज. वशिष्ठ आहेत ते. गुरुदेव गुरुदेव प्रणाम गुरुदेव. गुरुदेवला बसायला द्या. योच शिक्षण दिलाय तुम्हाला. अजून मला सांता क्लॉजच वाटतं इथं. काय हो महाराज, ते वशिष्ठ आहेत, फक्त त्यांची चेष्टा थोडी कमी आहे. बाकी ते वशिष्ठच आहे. मेहंदी बरोबर नाही लावली या शर्माने. अरे गप. तुम्ही नका बोलू. आता या वाद होतील. हा? वाद होतील. अरे काय वाद होतील महाराज. ना पाठ ना तोंड ना धड काय नुसतं हे. स्वयंवराला सुरुवात करा. हा स्वयंवर हो, स्वयंवराला सुरुवात करूया. चला पहिला राजा उठा आणि स्वयंवराला सुरुवात करा. आताशीच अपमान. राजाला ठावा उभं ना तुम्ही बसा. जावई झालं म्हणून काय. महाराज महाराज हो महाराज. कर बाबा आता. अरे बाबा ते पायावर जोर नको जास्त. या बाजूशी आहे. पाऊसच पाहिजे. पोलिओचा पेशंट महाराज धनुष्य उचलता वाटतं दुसरा सुद्धा मोडल. काय आता बघू. नाही जमलं महाराज. एक ती कामा नाही. हो हो राजकुमार, हा तुम्ही आता मग. आता बघ कसा उचलतो. हे आता बघ. पैसा उचलतो धनुष्य. ए बैर्या, ए बैर्या. अरे तू बाहेर आहे ना, त्याला आवाज कसा नाही. अरे त्याला खुणव. डायरेक्ट नवऱ्याचा बाशिंग बांधवला आवाज नाही आहे ना. बस 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 जरा बस बस. तुला पण नव्हता का बस. ए बैर्या बस. हो मुक्तेश्वर महाराज,
चला तुम्ही व्हा. का बाबा टोकाची पहिला बाबा तू लंकेन राहत पासपोर्ट नाही आमच्यावर म्हणजे तया टाकून द्या आम्हाला म्हणून काय झालं लंकेन राहिलो तरी रावण आहे दशासन आहे तुम्हाला माहित आहे का सध्या एकानुसार दशासन काय रावण आणि रावण आईसाठी मी अख्खा हिमालय उचललेला तर हा धनुष्य काय पहिला मुसली उचल त्याला काय करू काही नका करू बाबा तो या ना तुमचं कार्य करून जा महाराज हो महाराज धनुष्य उचलावालाच कदम देवाला त्यांना आधीच अर्धा ते हो मग अशी पण त्याच बोलला नको त्याची पूजा कर नारायण बरोबर चालतंय बघ तैशाला हिमालय उचलला मी तर ह्यो धनुष्य काय डबल त्याच सांगा डबल सांगल्यावर बरं असतं महाराज कलावी लावली हो कलावी काय ऍसिडिटी झाली बाबा जल पण चालू आहे मुलगी तर नाही निघाला महाराज अगून द्या आगीच लावून आला सर बालचंदचा टेबल आहे तो लय कंजूस आहे माणूस गावकीची बरोबर डॉक्टर डॉक्टर भुके डॉक्टर एकमेकांकडे बघायला नाही आणलं तुम्हाला तक्रार काय बघला बाजू के बाजू राजकुमार जरा मस्त आहे याचा आणि आपल्या राजकुमारीशी लग्न झालं अरे बापरे जय श्रीराम जय श्रीराम आला ना माझा याद जाईल आता यो आला ना पहिला अरे धोका ना मला नाही द्यायला धोका शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल शाहरुख खान सारखा अड्डा कोण झाला ना तुम्ही कला त्यामुळे दुसरी पण नाही म्हणा खालावी 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 हे मुख खबर मोठे बाई
मोठे बाई झोप चाटून गेले देवरूची चाटून गेले देवरूची भूताने शिरली केशी भूताने शिरली केशी भूताने धरले केशी भूताने धरले केशी हे भूत शांता काय दिसत नाही. अगं शांते, ओ शांते, झोपली का काय ते? शांता, हो शांता, ऐकली काय बाय? शांता, अगं शांते, काय ग तू अंशी आली बघते काय बघतीस तरी काय? काय ग शांते? अरे हाताला काय वाक मारला? आवरा काय झाला? काय सांगू, हे माधवनी डोकऱ्याला येर केलं. माधवनी माधव नागाशेठचा काय बोलतो? माझा नवरा पण त्याच्याच पाठी लागलाय नाही राजाला. रात्रीला गेला ढाब्यावर पार्टीला. बाया 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 पक्का पिऊन आला. आया आया राजब चांगला काम काय थांबलेला काय नाही उलट्या उलटा करत का करताना माझा पण चांगला निघला का केली असेल तू. पक्की फिरती. अरे तुझ्या नवऱ्याचं तू सांगतो ना माझ्या नवऱ्याचं मी काय सांगू तुला ग? काय झालं? अरे मला माझ्या मैत्रिणीने बोलवते की याच्याशी लगीन नको करू. मी काय बोलते बाय बसूये का कधी बसूये जराशी बसायला जागा पण नाही लोकांनी ठेवली. अगं ये टाकरावं बसू ये बस ग, बस 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 काट्याला असेल ना मग वाट लागल. काट्यावर बसलं क्वाबा बघून बस क्वाबा. काय बोलवतो माहित आहे तुझ्या नवऱ्याचं सांग काय कर ब्रश करतात ब्रश उलटा पकडलं बघ. नवऱ्याचं दात नाही ना तर तो हे बाजूशी घसतोय मग मी हे बाजूशी घसतोय. परिस्थितीच खराब आहे. अगं माझा नवरा मला कधी मैत्रिणी बोलवती का नको त्याच्याशी लगीन करू का? अगं का तो कबड्डीवाला आहे तो चॅम्पियन कबड्डीचा चॅम्पियन. शेवटी माझा आज बघून ऐक नाही टाकली शेवटी त्याच्या पदरात. थांब गा थांब शेवटी त्याचे टाकली पदरान. तो काय करताय त्याला कंचा पदर त्याला पॅन्ट असेल. मी त्या ऐक माझ्या बाई आई तो काय करताय पण चल आयशा बाई सांग गोष्टी नंतर मी चाललो. अगं बस सांगू का नको? सांग सांग. अगं तो नुसता खेळतय कबड्डी रातचे येतय. तो का कबड्डी चॅम्पियन होता? अगं हा चॅम्पियन होता. येतय घरा रातचे आतमध्ये येते पायाला हात लावतय न निघून जाते. कंची मला पोरं बाला होती म्हणजे हुतू करून त्यात करून जाते. मी काय बोलताय तुला समजला काय? आपल्या गावात लय चोऱ्या होतात म्हणून. आता आवऱ्या चोऱ्या झाल्या तर पूर्ण गावामध्ये चोऱ्या झाल्या. काय बोलत? हा कोणच्या घरात? थांब एक मिनिट. अगं दोन आपल्या पूर्ण गावामध्ये चोऱ्या झाल्या. त्याच्या दोनच घरात चोऱ्याने झाल्या. कोणचे? हे बाल्याचे वरचे माधवचे. का? काय माहिती चोर वाटत गेलतो चोऱ्या करायला. हा? हा
आपल्याला ते आतमध्ये काहीतरी वाटतं ते इंग्लिश पिक्चर बघवत पालाला शरीर पण होत त्याची महादेवदाची अजून नाटकं जात नाही एवढं वय झालं तर. काय करशील तू काय म्हणत नवीन काही सांगायचं तुम्ही चांगली बाईच्या विषयी नाव दिला लागला वाटवला तुझा. खरं बोलतो सांगते बरोबर बोलतो. अगं मी नाव दिला त्याची विशी कैशी पद्धत कंची मला सगळं माहिती आहे. तू सांग तुझ्या तोंडांशी ऐकायचं. 2 वर्ष झालं बिशी भरतय आधी माझा नंबरच नाही. काय बोलते ती? मला बोलली का मी बोललो माझा कवा नंबर तुझं खालून बोलतो पहिला येईल नेहमीच पहिला बोलतोय. तर मला वाटलं आता येईल पहिला तर पहिला नंबर येईलच नाही माझा. बाय भिशी खावला जी ती नाही राहणार तो. त्यांना मी कर्ज काढले सगळे करशी ते आता बिशी 1 लाखाची येईल 2 लाख कर्ज झालाय करशील काय काय ते चोरी नोट रागामाचा लग्नाचा ड्रेस नाही का ना त्याचा हा मला पण समजला. कोणाला बोलू नको सकाळचा आयफोन नेलाय ते बुद्धीचा समजला तुला नाही ना. वेसावच्या मामाचा बरमोडा पण नेलाय. काय बोलतो वांदा केला ना त्याचा. मी पण ऐकलाय माझ्या पण कानावर याचा विषय आहे. बामूबाईचा वाटतं पंजाबी ड्रेस नेलाय आता सध्या त्या कला तुला 12 उठा बसा. बायक ती बोलतस तू तोंड नाही तुझा तुझा तू तर बोलतो तर मी बोलतोय आता काय करशील म्हणून ऐशीच राहिली तुला वांजोटी. जाऊन दे बोल 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 तुला बोल 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 आता काय बोलायचं आहे. काय बोललो मी? मला हे तुझं पटत नाही खरोखर मी दुःख समजू शकते. जिला पोर बाल नाही त्याला कधी वेदना होता. माझे मला झालाय जिला पोरा होता तिला पण कधी वेदना होता ते मला माहिती. 11 कारलिंग लगातात. मी काय लोकांना सांगू करून पाहिला म्हणतात ते काय याना मॅक्सी घाललेलं आहे आवडतंय नाही एकदम मोकळा वाटते मॅक्सी. वाऱ्यावर नको जावा नाही तू कुठं आतमध्ये घातलाय मी जास्त जाय नाही तुझ्या जास्त आता तू पण जास्त करतो नाही का माझी पण कानावाला आहे. माझी पण बायको बोलत मला पण जावाचं आहे. तुला माहिती आहे मीच बायको मला माहिती आहे मत्ती करतो. तुला माहिती आहे येरी झाली नाही दिसते याच्यावर मोबाईलवर रातभर मोबाईल बघताना ही ऐसे असत असतात. काय इंस्टा विस्टा फेसबुक आता काही जिबली आली ती. आपल्या गावात जिबली होती आपण जिबल्या फाबल्या वापरल्या बाय थांबा तुझी पण निघली जिबली. काय सांगता तू काही ना काही बोलतात मला बोलतात पुढचा काही बोलायचं तुला आता काय चलतात बावरे होते चल मग बावऱ्या आल्या ना काय बावऱ्याला आता नुसता कचरा पोरांचा हगीज न कासवा ना अख्खा पाणी टँकरला नेते तो विठ्ठल शेठ ना आपण गेलो हेट तो झाला श्रीमंत. मग एक काम कर ते बाजूच्या त्यावेळेला जवळच्या नालावर जाऊ चल. काय चालून बाय विसरतेस का? अरे हा मग चल पाणी तरी भरू चल. पाणी भरायचा चल आता काय करतात मग चल तर मीच पहिला भरते तर माझी वाट बघत असते त्यानं जावाचंही नाही. तुला काय म्हणत सकाळची कबड्डी खेळायला जाते माझे नवरा. बाय बाय ते रात्री तुमच्या घरा आवाज कानाचा येत होता. आवाज मला येत होता ते तुझ्या घराजवळ येत होता आवाज. तो परदेश बाई नेहमीचाच आहे त्याचा. काय झाला आणि दिवस आला ना गोंगाट काय बोलतो तो तरी काय करेल बिचाऱ्याने मावऱ्याच्या 4 टांडी चिंबोऱ्यांच्या 6 टांडी बनवलेल्या. पालवाला ज्याला
बुच उचलला तर नुसता बुचनं डगर उचला काय करशील? अख्ख्या टांडी पलवल्या त्याच्या अगं. मग का नाही तो तैसा लई दिलदार माणूस आहे तो अगं ते माझ्याच नवऱ्याने नाचलेलं त्यासाठी पैसे पुण्य दिले त्यांनी मग जाते नाही तुला काय सांगू काय करेल तो दुसरा पैसे नको द्यावाला मग टांडी राहते ना अशा. आमचे चल माझ्या दोन पालवल्या त्याच्या चल, चल. बघ तू बर पाहिला मला कपडे धुवाचा चालेल. अफजल खान अफजल खान कोण नाहीये अफजल खान छत्रपती शिवाजी महाराज की कोण कोण ग तू कोण हा हसीना रे पसीना आम्हाला काय सांगतोस तू आले का त्या बहिणी चल तगड़ा रे हमारे आजू को पानी पिचाइए पहला अरे बच्चों तो पानी भरने दो, नमाज पढ़ने का। हमरा नल हमारा पानी और तुम्हारा नखरा और 100 रुपए दो बोलते हैं, पानी के लिए 100 रुपए मांगते हो। तलाक 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 अरे वो हमारा देखेगा, तुम हमारा सस्ते में रूम चाहिए और ज्यादा पानी चाहिए खाने का नहीं। नहाने का हफ्त्यांशी एकदा अंघोळ करता वास करतो मस्तीसारखी वाचाल तो अशी मुली आहे बोललो तर आता वाटवाला करेन तुझा शरीफ को बोलोगे, बात तो बोलो। शरीफ काय करेल बोल ना तो फरीदला बोलव शरीफ, त्याला तू त्याला दम दिला व्यक्तिवतीला थांब ग इतनी पोरं काढतो का मग हा आले लागते का अगं, तू का अगं यांचं नवरं बायका गावाला इथून बोलत आहे अबेजी लडका व लडका आईशी यांचा दादा पेरा घेतला ना बस पेरा खाना आपको क्या करने का है? हमको पानी क्या करने का आते हो गुलू गुलू बात करते हैं बाजी का धंधा डालते हो अंडे का धंधा चिकन का धंधा और हमारे दुकानदार माछा मारते हैं अरे तो खाते काय को हो? खाते का तो तू उपासी मरो अरे चिकन खाने का नहीं तुम लोग। अरे तो भाग चल भाग चल भाग. चल भाग भाग नाटक नाही चालत. काय ग बरं झालं बरं झालं बघा आजूबाजूला कोणी आता का बहिणी तुम्ही आता घेतलाय मी चल त्यांचा बापाला तर काम करतील खाला विठाला